नमस्कार फ्रेंड्स, मी स्मृती देसाई तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये। आणि आज आपण पाहणार आहोत एक समर स्पेशल गोंद कतिरा ड्रिंक। समरसाठी फारच जास्त ट्रेंडिंग आणि रातोरात असं व्हायरल झालेलं हे गोंद कतिरा ड्रिंक म्हणजे नेमकं काय आहे हे पाहण्यासाठी मी सुद्धा मार्केटमध्ये जाऊन किराणा स्टोअरमधून हा गोंद कतिरा विकत आणला। आणि त्यानंतर ह्याचे ड्रिंक जेव्हा मी ट्राय केलं तेव्हा हे टेस्टला तर अप्रतिम झालंच होतं, मात्र यामध्ये जे काही पदार्थ आपण वापरले ते सुद्धा आपल्या हेल्थसाठी खूपच उपयुक्त असे होते। म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा ही रेसिपी आज आपण शेअर करूया। तर सगळ्यात आधी हा जो गोंद कतिरा आहे हा मी मार्केटमधून विकत आणला होता। हा अशा पद्धतीने दिसतो, मोठे मोठे असे ह्याचे तुकडे असतात। साधारणतः हा जो डिंक आहे हा उन्हाळ्यामध्ये खाल्ला जातो, जो शरीराला थंडावा देतो। आणि आपण जो नेहमीचा डिंक वापरतो लाडवांमध्ये, तो शरीराला उष्णता देण्यासाठी हिवाळ्यात आपण वापरतो। तर आता हा भिजवताना साधारण ह्याचे 5 ते 6 तुकडे मी भिजत घालणार आहे। मला सुद्धा अंदाज नसल्यामुळे आणि फर्स्ट टाइमच मी सुद्धा हा वापरत असल्यामुळे मी एकत्र ह्याचे 8 तुकडे भिजत घातले आणि सकाळी पाहिलं तर अगदी अर्धा डब्बा भरून हा गोंद कतिरा फुलून आला होता। अगदी आईस सारखं याचं टेक्स्चर तयार होतं। तर जर तुम्ही 2 ते 3 माणसांसाठी हे ड्रिंक बनवणार असाल तर अगदी ह्याचे 2 तुकडे भिजत घातले तरी पुरेसं असं गोंद कतिरा फुलून येतो। आता मी 8 तुकडे घेतले होते आणि त्या साधारण इथे 1.5 ग्लास एवढं पाणी मी या डब्यामध्ये घातलेलं आहे व झाकण लावून मी रात्रभर हे भिजत ठेवणार आहे। तर हा गोंद कतिरा पूर्णपणे फुलून येण्यासाठी साधारण 5 ते 6 तास तरी आपल्याला लागतात। तर आता मी हे रात्रभर झाकण लावून बाजूला ठेवून देणार आहे व सकाळी तुम्हाला दाखवते। तर हे पहा, रात्रभर हा गोंद कतिरा मी भिजत ठेवला होता व सकाळी ह्याला मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं। त्यानंतर आता दुपार झालेली आहे, म्हटलं चला थंडाव्यासाठी हे ड्रिंक लगेच तयार करूया। तर हे पहा, तुम्हाला दाखवते आपण जो भिजवलेला गोंद कतिरा होता तो अशा पद्धतीने छान असा फुलून आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकाल अगदी बर्फासारखं ह्याला टेक्स्चर आलेलं आहे। तर आता हा मी बाजूला ठेवते आणि हे ड्रिंक कसं तयार करायचं हे आपण पाहूया। तर ड्रिंक तयार करण्यासाठी मी ते थोडासा सब्जासुद्धा भिजत घातलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला जे पदार्थ लागणार आहे त्यात मी इथे घेतलेला आहे गूळ, पुदिना आणि लिंबू। तर बराचसा असा गूळ मी घेतलेला आहे, अगदी मूठभर अशी पुदिन्याची पानं मी घेतली आहेत आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे। चला तर मग लगेचच आता हे आपल्याला एखाद्या ब्लेंडरमध्ये किंवा जर तुमच्याकडे ज्युसर असेल तर ज्युसरमध्ये ह्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर आता सगळ्यात आधी इथे खाली पुदिन्याची पानं जी आहेत ती मी घालते, मूठभर अशी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत। शिवाय गुळाचा तर आपल्या सगळ्यांनाच उपयोग माहिती आहे। पूर्वीच्या काळी उन्हातून सुद्धा फिरून आल्यानंतर पाणी आणि गुळाचा खडा दिला जायचा, जेणेकरून उष्णतेचा दाह जो असतो तो शरीराला बाधत नाही। आता ह्यामध्येच मी थोडासा लिंबू पिळते, छान असा आंबट गोड अशी ह्याची चव येते। शिवाय पुदिना असल्यामुळे पुदिन्याचा फ्रेशनेस सुद्धा या ड्रिंकमध्ये फार छान असा जाणवतो। आणि आता छान असं थंडगार असं हे ड्रिंक तयार होण्यासाठी मी खूप असा आईस घेतलेला आहे। हा सगळा आईस मी या ज्युसरमध्ये घालते। त्याचप्रमाणे यातच आपल्याला 2.5 ग्लास एवढं पाणीसुद्धा घालायचं आहे। पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। तर साधारण 2.5 ग्लास एवढं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। आता ह्यातच अर्धा टीस्पून एवढं काळं मीठ आणि पाव टीस्पून एवढं साधं मीठ घालून झाकण लावून मी याला छान असं ब्लेंड करून घेते। ब्लेंड केल्यानंतर आपण आपलं ड्रिंक छान असं ग्लासामध्ये सर्व करून घेऊया। तर त्यासाठी मी इथे ग्लास घेतलेला आहे, साधारण 2 चमचे एवढा गोंद कतिरा जो आपण भिजवून घेतला होता तो मी या ग्लासात घातलेला आहे आणि साधारण 1 ते 2 चमचे सब्जासुद्धा मी यात घालणार आहे। हे सुद्धा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। फ्रेशनेससाठी मी अगदी 5-6 पुदिन्याची पानं हाताने कुस्करूनच यामध्ये घालते। आणि आता आपण जो ब्लेंड करून घेतलेला हे ड्रिंक आहे हे या काचेच्या ग्लासामध्ये आपण पोर करून घेऊया। छान असं हे पोर केल्यानंतर ह्यामध्ये मी थंडाव्यासाठी वरून आणखीन थोड्याशा आईस क्यूब्स घालणार आहे आणि चवीसाठी आता मी ह्यावरती थोडीशी रोस्टेड जिरा पावडर जी आहे ती स्प्रिंकल करते। छान असं जिरं रोस्ट करून घेतलं होतं आणि त्याची पावडर करून मी ठेवलेली आहे। आता ह्यातच मी थोड्याशा आईस क्यूब्स घालते आणि अशा पद्धतीने तो एक पुदिन्याचं पान लावून मी हे ड्रिंक इथे जे आहे ते छानपैकी गार्निश केलेलं आहे। तर अगदी छान थंडगार आणि आरोग्यासाठी सुद्धा चांगलं असं हे गोंद कतिरा ड्रिंक आपलं इथे तयार झालेलं आहे। चला तर मग तुम्ही सुद्धा अगदी झटपट आणि घरच्या घरी तयार होणारं हे गोंद कतिरा ड्रिंक लगेच ट्राय करून पहा। चवीमध्ये हे अप्रतिम आहेच, मात्र हेल्थसाठी सुद्धा फारच बेनिफिशियल असलेला हा गोंद कतिरा भिजवल्यानंतर तुम्ही मिल्कशेक, कोणत्याही प्रकारच्या ज्युसेसमध्ये किंवा अगदी पाण्यात घालून सुद्धा कन्झ्युम करू शकता।
तर अगदी झटपट असं तयार होणारं हे गोंड कतिरा ड्रिंक तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा लवकरच अशाच काही इंटरेस्टिंग रेसिपीज सोबत आपण भेटणार आहोत। तोपर्यंत एन्जॉय।